त्रिकोणा घटक शिकणार त्याच्यामध्ये या आकृती कशाचे त्रिकोणाचे समोर त्या त्रिकोणावर ठेवायचं हो लेक्चर चालू पेज तशीच आकृती इकडे काढा आधी तर मॅडम थांब आलो काय झालं त्रिकोणाचे किती कोण बाजू असतात तुम्हाला तीन बाजू कुठली आहे AB BC आणि AC किंवा C मतलब किती बाजू आहे त्रिकोणाला तीन बाजू त्याच्या बाजूवरून सुद्धा काय होतात त्रिकोणाचे प्रकार पडतात त्याच्या कोनावरून सुद्धा होतात त्रिकोणाचे प्रकार पडतात त्यातला आपण पहिला घेणार आहे तो त्रिकोणाचा प्रकार तो आहे समांतर भुज कोन आता समोरची मी आकृती काढली आहे त्याच्याकडे नीट निरीक्षण द्यायचं नीट निरीक्षण करायचं आता जे मी तुटक रेषा काढली याचा अर्थ काय आहे कोण सांगेल त्याच्या तिन्ही बाजू समान आहेत त्यामुळे तुम्ही एक एक बाजू समान आहे त्याला काय केलेलं आहे एक एक त्याच्यावरती आडवी रेष मारलेली आहे तुम्ही एक एक सुद्धा मारू शकता दोन दोन सुद्धा मारू पण इथं दोन असतील इथं दोन असतील आणि इथं एक असेल तर ते तिन्ही बाजू समान असणार नाही या दोन बाजू समान आणि ही बाजू काय असणार आहे वेगळी असणार आहे मला तुम्ही सांगा समांतर भुज त्रिकोणाची व्याख्या काय म्हणायच्यावर तिन्ही बाजू ज्या तिन्ही बाजू समान असणार त्याला त्रिकोण आपण त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान लागलेली असेल तर आपण काय म्हणतो समांतर भुज त्रिकोण तर व्याख्या लिहून घ्या या त्रिकोणाची तीनही बाजू समान लांबीच्या त्या त्रिकोणाला समांतर भुज त्रिकोण हे सर कोणतं सर बोला मिळून घ्या तर बघा याच्या नावावरूनच आपल्याला समजले की भुज म्हणजे काय बाजू समांतर म्हणजे काय समान म्हणजे समान बाजू असलेला त्रिकोण म्हणजे काय समांतर भुज तर याचा दुसरा प्रकार आहे तो आपण पुढच्या तासात